आणि काय एवढा गोंधळ लावलाय? काय हवंय तुम्हाला? मला पंडितजी जगन्नाथांना भेटायचंय. काय? आम्हाला पंडित जगन्नाथांना भेटायचंय. जगन्नाथ पंडित. मग त्या जगन्नाथ पंडितला काय उमऱ्यावरच आडवं करताय? काय हवंय तुम्हाला? कोण असता तुम्ही? काय ते बाजार भरलाय का काय? हा नुसती किल 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 लावली आहे. मी काय म्हणतो, यालाच घेऊन जायचं गावाला. तुंबाडची मंजुळी याच्या आवाजने पळून जाईल. एक मिनिट आधी मला सांगा, जिला तुम्ही एवढं घाबरताय, कोण आहे ही मंजुळा? मी तुम्हाला अधिकृत माहिती सांगतो. आम्ही काय फेकत होतो, आम्ही पण मी मंजुळा कमिटीचा अध्यक्ष आहे. मंजुळा एक भूत आहे, जिवंत भूत. गुरुजी आम्हाला वाचवा. हो ती काल रात्री दारात आली होती माझ्या. अच्छा, पण तुला कसं माहित ती मंजुळा होती? कारण 12 वाजून गेले होते. कुत्र्याचं रडणं थांबलं होतं आणि दारात असा छन 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 असा बांगड्याचा आवाज येत होता. हा आमच्याकडे ना पैंजणांचा खुळखुळ आवाज येत होता. हे उलट होतंय असं नाही वाटत? मग त्यांच्या बागड्यांचा खुळखुळ असेल, माझा पैंजणांचा चंचन असेल. हे बरोबर आहे का? हा. पण काहीतरी करा. तुम्ही आम्हाला वाचवा. आमच्या सोबत चला आणि त्या मंजुळाचा कायमचा बंदोबस्त करा. हो तुमचं ते भूत मंजुळा ते असं हवेत तरंगत काय हो? का असं ते भिंतीवर चालतं? हा हा त्याचे अशी वाकडे पाय आहेत काय बोलतो? का त्याचं नाक एवढं लांब आहे? आजोबांना सांगायला सांगा ना ते भूत कसं आहे ते. मला बघायचं असतं. बाळा, तुला वाटतं तितकं सोपं नाहीये रे. फार फार भयंकर आहे ती. गुरुजी तुम्ही प्लीज तुमच्या या पायांनी तुंबाडला चला आणि त्या मंजुळाचा बंदोबस्त करा. एकदा त्या मंजुळाची बघा. हा? बघाच एकदा त्या मंजुळाची. दोन्ही एकच बोलला. त्याचं जाऊ द्या. तुम्ही चला तुंबाडला. तुम्ही त्या मंजुळाला बाटलीत बंद करा, बरणीत बंद करा, डबीत बंद करा, कशात तरी बंद करा. ए तुम्ही थांबा रे जरा. आधी मला सांगा, तुम्हाला माझं नाव कोणी सांगितलं? माझ्याजवळ तुम्हाला कोणी पाठवलं? मी तर तुमच्या भरोशावर आलो. मला नाही माहिती. नाही मला सतीश बोलला. तू बोलला ना पंडितजी. मला तू काय- बोलला मला. राहिलं राहू द्या. हा, कोणीतरी सांगितलं असेल, पण मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की मी कुठलंही भूत उतरवणारा तांत्रिक मांत्रिक नाही. आलं लक्षात? मी ज्योतिषी आहे, पत्रिका बघतो आणि भविष्य सांगतो. बरं मग एक काम करा. आत्ताच्या आत्ता त्या मंजुळाची पत्रिका बघा आणि आम्हाला तुंबाडचं भविष्य सांगा. आमचं गाव जगणार की संपणार हे मी नाही सांगू शकत, पण हे सांगू शकतो. तुमच्या दोघींचं मिळून काय चाललंय ना ते सगळं समजलंय मला. कशाबद्दल बोलतेस तू? नाही समजत आहे मी काय बोलतेय ते. तू या कार्टीला अजून सुद्धा त्या गाण्याच्या क्लासेसला घेऊन जातीयेस. तुला लाज नाही वाटत हे करताना? काय? अगं काही काय बोलतेस तू? मला सांग, कोणी हे सांगितलं तुला? कोणी सांगितलं त्यांनी काय फरक पडतो? चोरी पकडली गेली ते महत्वाचं आहे. नाही मोनिका, तुझा ना काहीतरी गैरसमज होतोय. हे बघ तुला खरंच सांगते, त्या दिवशी घरात जो काही तमाशा झाला ना, त्यानंतर ओवी खरंच त्या गाण्याच्या क्लासला गेली नाहीये. आणि गाण्याच्या क्लासला काही गाण्याचं नाव सुद्धा काढलं नाही, साधं गाणं गुणगुणत सुद्धा नाही. हा खरंच. ओवी तू सांग मोनिका काकूला तू क्लासला जात नाही म्हणून सांग. ओवी सांग ना. मला हिच्या थोबाडातून काहीच नाही ऐकायचं. खोटं बोला पण रेटून बोला. हे चाललंय तुझं. किती नाटकं करतेस, किती खोटारडी आहेस तू. हा, आत्ताच्या आत्ता प्रूफ करून दाखवते तुम्हाला तुमचा खोटारडेपणा. जात नाही ना ही क्लासला? अगं ती ड्रॉइंग क्लासची बॅग आहे. ड्रॉइंग क्लासची बॅग आहे? अय्या, ड्रॉइंग क्लासची वही आमच्या शाळेत मोठी होती ग. आणि त्याच्या पेजेस पण प्लेन असायचे. या ड्रॉइंग बुक मध्ये हे तर वेगळंच ड्रॉइंग आहे. 7 सूर, सा रे ग म प ध नि सा. नाईस. अरे वा 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 वा, काय ड्रॉइंग आहे ना. तुझ्या शाळेत पण असंच शिकवायचेत का ग? असं ड्रॉइंग असायचं काय? काय हे
ड्रॉइंग आहे ड्रॉइंग आहे ए तारीख वाच येते ना वाचता कधीची तारीख आहे आजची तारीख आहे म्हणजे ओवी चोरून क्लासला जात होती आणि मगाशी बबलू तिच्यासोबत होता म्हणजे बबलू तिला क्लासला घेऊन जात असणार कारण सारंगचा तर गाण्याला विरोध आहे पण आता जर मी बबलूचं नाव घेतलं तर ही अजून दंगा करेल अजून बोल आणि तोंडवर करून बोलतेय गाण्याच्या क्लासला नेत नाहीस आ? लाज नाही वाटत एवढं खोटं बोलताना ए एवढं देवदेव देवदेव करत असतेस त्यावरती देवाला तरी घाबरतो बघत असतो सगळं आता तरी खरं बोल बाई मोनिका सॉरी ओवीला गाण्याचं एवढं वेळ होतं हे बघून मला नाही राहवलं म्हणून मीच तिला पुन्हा घेऊन गेले क्लासला वा पप्पा पावलास रे तुझा भक्त फायनली खरं बोलला म्हणजे गुन्हा कबूल आहे तर हं? एकदा शिक्षा करून सुद्धा तुमच्या डोक्यात प्रकाश नाही पडला आ? यावेळेस तुम्ही हा जो नियम मोडलाय ना त्यात फक्त माझाच नाही आईंचा सुद्धा इन्सल्ट केलाय 2 वेळा तुम्ही नियम मोडलात आता या दुसऱ्यांदा केलेल्या चुकीची शिक्षा परत मिळणार आणि ती शिक्षा आधीच्या शिक्षेपेक्षा डेंजर असणार आहे हा मोनिका प्लीज ऐक ना अगं ती लहान आहे तिला तिची चूक मान्य आहे ती नाही जाणार आता क्लासला मी तुला शब्द देते प्लीज मोनिका सांग ना ओवी सांग ना काकूला तू क्लासला नाही जाणार सॉरी म्हण काकूला प्लीज काकू सॉरी मी उद्यापासून क्लासला नाही जाणार नाही जाणार पण आत्ताच्या आधी गेलीस ना त्याची शिक्षा तर तुला मिळणार